आता हे वाक्य आपण इंग्रजीमध्ये बनवणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने. परंतु अगोदर तुम्ही तुमच्या मनामध्ये धरून ठेवा की हे वाक्य इंग्रजीमध्ये कसं होईल. मग मी लगेच बनवून दाखवत आहे. बघा आता काय करायचं, तर कोमल पाणी पिते. पहिल्या शब्दाला 1 क्रमांक द्या, नंतर शेवटच्या शब्दाला 2 क्रमांक आणि इकडे येताना उलट क्रमाने क्रमांक द्यायचे, याला 3 क्रमांक द्यायचा. आता आपण जसे क्रमांक दिले तसेच हे शब्द आपल्याला खाली इंग्रजीमध्ये लिहायचे. बघा आता पहिला शब्द आहे कोमल, कोमल लिहून घ्यायचा KOMAL कोमल. तर 2 नंबरचा शब्द इथं लिहायचा आहे. बघा पिते, पितेसाठी लिहायचं आहे ड्रिंक्स, DRINKS. आता पिणे म्हणजे ड्रिंक, पिणे म्हणजे ड्रिंक. मग तुम्ही म्हणताल इथं यस का लावला, तर पहा कधीही लक्षात ठेवायचं की हे वाक्य आहे मराठीमध्ये सांगायचं म्हटलं तर साधा वर्तमान काळ आणि इंग्रजीमध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्स. मग सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये जर करता हा तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर मुख्य क्रियापदाला यस किंवा येस प्रत्यय लागतो. ही गोष्ट लक्षात असू द्या. मग आता तृतीय पुरुषी एकवचनी करते कोणते आहेत, मग कोणतंही नाव असेल, मुलाचं असेल, मुलीचं असेल किंवा ही, सी, इट हे करते तृतीय पुरुषी एकवचनी असतात, लक्षात ठेवा. मग ड्रिंक्स लिहिलं, नंतर 3 नंबरचं वॉटर. बघा पाणी, त्याला इंग्रजीमध्ये वॉटर म्हणतात. हे पहा वॉटर. तर एवढ्या सोप्या पद्धतीने मराठी वाक्य आपण इंग्रजीमध्ये बनवू शकतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही शेअर करू शकता. धन्यवाद.